नमस्कार. आज आपण बघणार आहे सोयाबीन पुलाव. चला तर मग पाहूयात. सगळ्यात अगोदर सोयाबीन आपण पाण्यात 5 मिनिटं भिजू देणार आहे. आता आपण व्हेजिटेबल्स कट करून घेऊ. सगळ्यात अगोदर आपण टोमॅटो कट करून घेणार आहे. तुम्हाला जर का आमचे लॉंग व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. शॉर्ट्सला तर तुम्ही खूप प्रेम दिलंच आहे. जर आमचे लॉंग व्हिडिओ आवडतात तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आता इथे आपण शिमला मिरची कट करून घेणार आहे. जास्त पण बारीक आणि जास्त पण जाड ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं आहे व्हेजिटेबल्स. आता आपण मॅरिनेशन बघूयात. आता मी सोयाबीनमध्ये दोन चमचे दही घातलं आहे. त्यानंतर मग अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि 1 चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा मीठ आणि कोथिंबीर. आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात. आता हे मी 20 मिनिटं मॅरिनेट होऊ द्यायला सोडणार आहे. आता आपण फोडणी बघूयात. मी 2 पळ्या तेल घातलं आहे. सगळ्यात अगोदर जिरं घालायचं. त्यानंतर मग सगळे खडे मसाले आपण यात घालणार आहे. नंतर मग आपण यात टोमॅटो टाकून घेऊ आणि मग शिमला मिरची टाकू. आता छान मिक्स करून घेऊयात. मग आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि वाटाणे. आता आपलं मॅरिनेशन यात आपण टाकून घेणार आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊयात. ती भारी सुवास येतो मला मॅरिनेशनचा इथे. आता आपण यात तांदूळ घालून घेऊयात. आता आपण यात पाणी टाकून घेऊ. मॅरिनेशनच्या बाउलमध्ये आपण केलं होतं त्याच भांड्यात आपण पाणी घालायचं, म्हणजे अजून चव येते. 15 मिनिटं ह्याला ठेवायचं आणि भात आपला तयार. कशी वाटली रेसिपी? लाईक